नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 57 आजी माजी संचालकांवर ठपका. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात संगणक खरेदी, फर्निचर खरेदी आणि जाहिरात खर्चातील कथित नियमिततेमुळे बँकेचे तब्बल 16 कोटी 59 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गाई म्हैशींना इंजेक्शन देणं बेकायदेशीर असून यामुळे जनावरांना पाना फुटतो आणि दूध जबरदस्तीनं काढलं जातं. हे दूध पिणं मानवी आरोग्यासाठी घातक ठरलं जातं असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ऑक्सिटोसिन इंजेक्शन हे एक प्रकारचं संप्रेरक आहे. जनावरांना वासराशिवाय पटकन पाना फुटावा म्हणून हे इंजेक्शन दिलं जातं. असे ऑक्सिटोसिन युक्त दूध सतत प्यायल्याने मानवाचे हृदयाचे ठोके वाढू शकतात, पोटाचे विकार होतात, पचनक्रिया बिघडणं व पोटदुखी यासारखे त्रास होतात. तसेच वारंवार या इंजेक्शनचा वापर केल्याने जनावरांच्या आरोग्यावर व आयुष्यावर विपरीत परिणाम होतो. भारत सरकार आणि अन्न व औषध प्रशासनाने जनावरांसाठी या इंजेक्शनच्या वापरावर बंदी घातली आहे. याचा वापर हा कायद्याने मोठा गुन्हा असून याचा साठा किंवा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाते. हे मानवामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं, ज्यात सामाजिक बंधन, प्रेम, पुनरुत्पादन, बाळंतपण आणि बाळंतपणानंतरचा कालावधी याचा समावेश होतो. तसेच बऱ्याच वेळा ऑक्सिटोसिन हे लैंगिक क्रिया आणि बाळंतपणाच्या प्रतिसादात संप्रेरक म्हणून रक्तप्रवाहात सोडलं जातं. हे मादीच्या शरीरात दूध निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे संप्रेरक आहे.